नांदेड जिल्ह्यात अखेर मान्सूनने काही भागात दमदार हजेरी लावलेली आहे। बळीराजाला मोठा दिलासा मिळाला आहे। हदगाव, हिमायतनगर, किनवट आणि अर्धापूर तालुक्यामध्ये गेल्या 2 ते 3 दिवसापासून चांगला पाऊस झालेला आहे। या पावसामुळे रखडलेल्या खरीपाच्या पेरण्यांना वेग आला असून शेतकरी आता शेतात उतरलेले आहेत। मात्र जिल्ह्यातील अनेक भागात अजूनही दमदार पावसाच्या प्रतीक्षेमध्ये बळीराजा आहे। यंदा मान्सूनच्या आगमनाला झालेल्या विलंबामुळे नांदेड जिल्ह्यातील शेतकरी चिंतित होते। पावसाअभावी खरीपाच्या पेरण्या रखडल्या होत्या आणि शेतकऱ्यांचे लक्ष आकाशाकडे लागले होते। मात्र गेल्या 2 ते 3 दिवसात हदगाव, हिमायतनगर, किनवट आणि अर्धापूर तालुक्यात समाधानकारक पाऊस झाला आहे। या पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या असून शेतात कृषी कामांना वेग आला आहे। पाऊस कमी आहे, काय म्हणतात? काय सांगावं आता, पाऊस का आता कमी थोडं लेट झाल्यामुळे पेरण्या पण लेट झाल्या थोड्या। त्यामुळे आता काय सांगावं काय नाही, देवाच्या भरोशावर आम्ही पेरणी चालू केली। बघू यंदा जे होईल ते होईल। पेरावं तर लागणारच सगळ्या बरोबर असं, कारण नाही करावं तर काय खावं शेतकऱ्यांनी, तिथे करावं लागणारच आहे। आता हे बियाणं पेरून चालू आहे, पाऊस जर पडला तर ठीक आहे, नाही जर पडला तर आणखी आता डबल बियाणं भरावं लागते, पुन्हा आणखी आम्हाला तेच करावं लागते। आणि किती लेट झाली पेरणी दिवस? खूप तरी पण नाही, कमीत कमी 1 महिनाभर तर लेट झाली। 1 महिनाभर जवळपास होता। मी आता मिरग नाही झालंच ना, मिरगाचं 20-25 दिवस सहज झाले। गेल्या वर्षी भरपूर पाऊस झाला होता, मिरगामध्ये पेरणी झाली होती, 7-8 तारखेला पेरणी झाली होती गेल्या वेळेस। आता यावर्षी बऱ्याच ठिकाणी पाऊस नाहीच, आणखी आमच्या इकडे तर 1-2 पाऊस झालेला आहे। खाली बरीच काही खंटी आहे, तेवढी का ओल नाही, तरी पण आता पाऊस पडेल या आशेनं पेरून टाकाले आम्ही। मध्ये पुराचा पाऊस झाला तर शेतकऱ्यांनी पेरणी करावी। हो, पण तेवढा लेट झाल्यानंतर पुन्हा आणखी समोरची पीक येत नाहीत, हे पीक बरोबर टायमाला येत नाही, याला पाऊस पुरत नाही, याची दिवस बी भरायला पाहिजे ना। महागाईचं प्रमाण कसं? खूप, त्याला 3,500 रुपये, 3,700 रुपये असे प्रत्येक अलग अलग नमुन्याच्या बॅगाचे रेट आहेत। आज रेट एवढे आहेत, जर आणखी परत जर पेरणीची वेळ आली तर आणखी त्याचे रेट वाढवून टाकतात। खत दुनियाचं महाग झालेलं आहे, खत कुठं तर काही खत भेटत सुद्धा नाही त्याचं। पावसाच्या पाण्याने शेतजमिनीत पुरेसा ओलावा निर्माण झाल्याने शेतकरी सोयाबीन, उडीद, मूग, हळद तसेच कपाशीच्या लागवडीच्या कामात व्यस्त झाले आहेत। अनेक ठिकाणी ट्रॅक्टरच्या साहाय्याने मशागत आणि पेरणीची कामे युद्ध पातळीवर सुरू आहेत। जिल्ह्यातील काही भागात अद्याप अपेक्षित पाऊस झालेला नाही, त्यामुळे त्या भागातील शेतकरी अजूनही मोठ्या आणि दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत। आगामी काही दिवसात मान्सून आणखी सक्रिय होऊन जिल्हाभर चांगला पाऊस होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। सध्या मात्र ज्या भागात पाऊस झाला आहे तेथील बळीराजाने सुटकेचा निश्वास टाकत खरीपाच्या हंगामाला नव्या उत्साहाने सुरुवात केली आहे। माझं नाव अकबर आहे। आम्ही आमच्या घर नांदेडला आहे, शेती वायतपूरवाडीला आहे, तालुका अर्धापूर वायतपूरवाडी। आता बघा, काल परवा पाऊस पडल्याच्याने पेराले आम्ही। सध्या बी लई महाग आहे बरं, बी लई महाग आहे बरं। 3,500ला एक बॅग भेटायली बघा 30 किलोची। अजून पाण्याचा काय भरोसा नाही, काय नाही। आता वरचे देवावर पेरून टाकायला आम्ही, आता उद्या काय होते काय नाही। शासन आमच्याकडे बघाव, काय द्यावं आम्हाला, काय वाढून द्यावं, भाव वाढाव, पिकाला भाव द्यावं। 3,500ला एक बॅग आहे बघा, 7 बॅगचे आणले बघा आम्ही, 35-40 हजारचे बियाणं झालं बघा। आता खात पीठ शिपावं लागतं, याच्या 20-25 हजार रुपये लागतात। आता इतका खर्चा म्हणल्यावर भाव द्यावा लागते बिया आपले पिकाला। अजून कसं शासनाने बघावं आमच्याकडे शेतकऱ्याकडे, खरं म्हणल्यावर काय गरीबाच्या काय। आता शासनाने बघलं तर बरं आहे ना, तो काय खरं नाही। पाऊस तो असा पडायला की 4 नका बघा, 1 नक्कीदार येऊन गेले, दुसरा नक्कीदार चालू आहे। आता पाण्याचं काय खरं नाही। आता पेरायला आम्ही तर देवाच्या मनावर होता, काय करावं आता। परवा एक पाऊस पडले, त्याच्या आधी एक पाऊस पडले, त्याच्यावर आम्ही थोडी ओल आहे म्हणून पेरून टाकायला सोयाबीन। आता पाण्याचं काय खरं नाही, पाणी केव्हा पडते काय होते काय नाही। बघा जवळपास अर्धापूर तालुक्याला पाणी पडलंय बघा, काल परवा इकडे आमच्याकडे पाणी पडलंय, पाणीच नाही, पलाच पाणी बघा। आता उशीर केलं तर मग ते पुढे हरभरा येत नाही, काय नाही। आता टायमाला पेरल्यावर काय पीक येते, बिन टायमाला म्हणल्यावर काय येणार सांगा बरं। पाऊस पडला तर ठीक आहे, नाही जे पडत सांगा असं। पाऊस पडतो ठीक आहे, डबल पेरणी करावं लागते। आता हे बियाण्याचे पैसे कोण द्यावं? आता शासनाने बघा आमच्या इकडे काय शेतकऱ्याकडे। नांदेड जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये झालेल्या समाधानकारक पावसामुळे खरीपाच्या हंगामाला गती मिळाली आहे। मात्र संपूर्ण जिल्ह्यात चांगला पाऊस होणे गरजेचे असल्याने बळीराजाचे लक्ष अजूनही आकाशाकडे लागलेले आहे।